Ahora
पडोनिया राही उगाच संताची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्फिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठला समचरण सरोज सांद्र दिमिला जगन विहित पाणी मंडनाना तरुण तुळसी माला कंदरा कैंजनेत्र सदय धवळ हास विठ्ठल चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरन् पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द गंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास तुमची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंस चानुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवे वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू पडोन या राही उगाच संताची पायी न लगे कुसने सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठला विठला प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद प्रणेते वारकरी संप्रदायाच्या कळश स्थानी असणारे तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणाचं अधिष्ठान देहू गाव निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा तुम्ही आम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये यायला सांगतात विठ्ठला मानवी जीवनाचा जर विचार केला तर मानवी जीवन जगत असताना मनुष्यानं इतरांची संगती जी आहे ती इतरांची संगती जीवनामध्ये करू नये आणि संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय राहू नये त्याचं कारण असं आहे संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर संतांच्या सहवासामध्ये संतांच्या जवळ आपण नुसतं पडून जरी राहिलो तरी तो समागम त्या ठिकाणी उपयोगाला येईल तो समागम वाया जात नाही आणि म्हणून तुकोबा म्हणतात पडोनिया राही उगाच संताची पायी मग काहो महाराज आम्ही संतांच्या जवळ किती दिवस पडून राहायचं काही दिवस काही वर्ष लोटल्यानंतर त्यांना काही विचारायला पाहिजे की नको किंवा त्यांना काही सांगायला पाहिजे की नको तुकोबा म्हटले त्यांना काही विचारण्याची गरज नाही किंवा त्यांना काही सांगण्याची गरज नाही न लगे पुसणे न लगे सांगावे चित्त शुद्ध करी भावे मग महाराज आम्ही काय करायचं महाराज म्हटले आपल्या अंतःकरणातला भाव संतांच्या चरणावर समर्पित करायचा आणि आपलं चित्त जे आहे ते चित्त काय करायचं शुद्ध करायचं चित्त शुद्धीपर्यंत आपण गेलं पाहिजे आणि मग पुढे आपल्या उद्धाराची जबाबदारी जी आहे ती आपल्या उद्धाराची जबाबदारी कोण घेतील संत घेतील मग संत महात्मे आपला उद्धार कसा करतील तर सहजते स्फिती बरं का आपण मोबाईल मध्ये स्थिती गाथेचा जर आपण विचार केला तर गाथ्यामध्ये स्फिती आहे लक्षात सहजते स्फिती उपदेश परयुक्ती आपल्याला संत महात्मे काय करतील
तर आपल्याला उत्कृष्ट योग्यतेला त्या ठिकाणी आणतील, आणि आपल्या ठिकाणी जर उत्कृष्ट योग्यता नाही आली तर मग आपल्याला टाकून देतील का? तर टाकून देणार नाहीत. मग काय करतील संत महात्मे? तर त्या ठिकाणी उपदेश होईल अशा युक्तिप्रयुक्तींचा ते काय करतील? वापर करतील आणि सहज आपला काय करतील? उद्धार करतील. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात की म्हणून तुम्ही काय करा, आपल्या अंतःकरणातला भाव संतांच्या चरणावर समर्पित करा. तो भाव काय करेल? त्या भावाची क्रांती जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितली. तुकोबारा म्हटले, तुका म्हणे भाव आणि जवळी धरोनी आणि देव. तो भाव करेल, तो देवाला तुमच्या जवळ खेचून आणेल. अशा प्रकारे अभंगाचा सरळ आणि धावता भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उर्वरित 1 तासामध्ये या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल गुण निधान करुणावरणाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वसंत ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य सावळराम महाराज डोंबिवली, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नकुल महाराज पेसेकर, वैकुंठवासी शाखाबा कदम महाराज, वैकुंठवासी रामदास महाराज शेळार, हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज पाटील, सदाशिव महाराज दळवी यांच्या कृपाशीर्वादानं व हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री रामप्रसाद कवडे बाबांच्या मार्गदर्शनानं आणि आपल्या या सर्व आमणेपाडा ग्रामस्थ मंडळ व सर्व महिला मंडळ यांच्या आयोजनातून संयोजनातून गेली 32 वर्ष आपल्या या गावामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने भक्तिभावाने साजरा होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या सद्गुरू माऊली सेवा मंडळातील आमचे एक सदस्य आदरणीय आमचे सुरेश दादा असतील यांच्या संपर्कातून आणि आदरणीय किरण दादा असतील, संपूर्ण संयोजक आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ आणि आजच्या या कीर्तनाचं सौजन्य श्री योगेश गुरुनाथ जाधव माझे उपसरपंच यांच्या सौजन्यातून ग्रामस्थांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि त्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आणि तुम्हा सर्वांचं दर्शन विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख व्हावी. आपल्या अंतःकरणामध्ये असलेले काम क्रोधादी विकार जे आहेत ते अंतःकरणामध्ये असलेले काम क्रोधादी विकार निघून जावेत. आपल्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये अनुभूतीच्या रूपानं जे काही हजारो किलोमीटरचं अंतर आहे ते हजारो किलोमीटरचं अंतर दूर व्हावं आणि आयुष्याच्या शेवटी का होईना, स्वप्नात का होईना, भगवान परमात्म्याची भेट जी आहे ती भगवान परमात्म्याची भेट आपल्याला व्हावी, भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपला अनंत जन्माचा हा जो काही प्रवास जो आहे तो अनंत जन्माचा प्रवास सुखकर व्हावा या शुद्ध हेतून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. माझा फारसा काही आपल्या परिसरामध्ये परिचय नाही, पण समोर बसलेली मंडळी त्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने सगळे आपण संपन्न मंडळी आहात. बोलण्याच्या ओघातून एखादा चुकीचा शब्द निघाला तर मोठ्या अंतःकरणाने मला माफ करायला अशा आशा बाळगतो. श्री गुरु आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु खंडागे बाबांकडे जेवढं काही माझं शिक्षण झालं किंवा बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला जेवढं या ठिकाणी बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल. मानवी जीवनाचा जर आपण विचार केला तर मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी या जीवनामध्ये आवश्यक आहेत. लक्षात घ्या, मी काही विनोदाचार्य नाही, मी काही विनोद करणार नाही. लक्षात घ्या, कारण कीर्तन म्हणजे हे काही करमणुकीचं साधन आहे का? कीर्तन म्हणजे आपल्या करमणुकीचं साधन नाही, तर कीर्तन आपल्या उद्धाराचं साधन आहे की नाही? लक्षात घ्या. अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञान रूपी प्रकाशाकडे आपल्याला नेणारा भक्ती मार्ग म्हणजे काय? कीर्तन आहे. लक्षात घ्या. नव्हे तर या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन जर काय असेल तर ते काय आहे? कीर्तन. प्रमाणे त्याच्याकरता कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल कीर्तन सांग कीर्तन सांग कलियुगामध्ये
सांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप किंवा त्याच्यापेक्षा ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा किंवा ज्ञानोबा म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबा म्हणतात कीर्तनामध्ये एखादा नट नाचायला लागला तर त्याच्या जीवनामध्ये जे काही दोष घडले असतील, जे काही पाप घडले असतील, ते सगळेच्या सगळे दोष ते पाप त्या ठिकाणी कीर्तनाने काय होतात, नाहीसे होतात. हे सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये असल्या कारणास्तव आपल्याला ज्ञानोबर तुकोबर जशी बुद्धी देतील तसं या अभंगावर चिंतन करायचंय. विठ्ठल काही गोष्टींचा जर विचार केला तर काही गोष्टी या जीवनामध्ये आवश्यक आहेत, काही गोष्टींचा जर विचार केला तर काही गोष्टी या जीवनामध्ये अत्यावश्यक आहेत, आणि काही गोष्टींचा जर विचार केला तर काही गोष्टी या जीवनामध्ये अनावश्यक आहेत. लक्षात घ्या. मला सांगा आवश्यक कशाला म्हटलं जातं? बोलत चला, बोला बोला महिला मंडळ बोला. आवश्यक कशाला म्हटलं जातं? बोला. ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याला काय म्हटलं जातं? त्याला आवश्यक असं म्हटलं जातं. अनावश्यक कशाला म्हटलं जातं? बोला ना, तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? बोला. अनावश्यक कशाला म्हटलं जातं? की ज्याच्याशिवाय आपण आपलं जीवन जे आहे ते आपण आपलं जीवन ज्याच्याशिवाय जगू शकतो त्याला काय म्हटलं जातं तुषार महाराज? त्याला अनावश्यक असं म्हटलं जातं. आणि अत्यावश्यक कशाला म्हटलं जातं? की ज्याच्याशिवाय आपण आपलं जीवन जे आहे ते आपण आपलं जीवन जगू शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? त्याला अत्यावश्यक असं म्हटलं जातं. हे पहिला मुद्दा तुमच्या समोर मांडला की ज्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये गरज आहे, ज्याच्याशिवाय आपण आपलं जीवन जे आहे ते जीवन आपण आपलं जीवन जगू शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? त्याला आवश्यक असं म्हटलं जातं. बरोबर की नाही? मला सांगा, आपल्याला भूक लागली, भूक लागल्यानंतर जेवण करणं कसं आहे? आवश्यक आहे. आपलं जेवण झालं, आपल्याला तहान लागली, तहान लागल्यानंतर पाणी पिणं कसं आहे? पाणी पिणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. का? की ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याला काय म्हटलं जातं? त्याला आवश्यक असं म्हटलं जातं. बरं, आपलं जेवण झालं, आपण पाणी प्यायलो, आणि आपलं जेवण झाल्यानंतर आपण हात पुढे केला, कशा करता? बोला, कशा करता? तुम्ही म्हणा ते कशा करता? तंबाखू करता. समजा बऱ्याचशा लोकांना जेवण झाल्यानंतर तंबाखू खायची सवय असते. मला सांगा, तंबाखू जीवनामध्ये आवश्यक आहे की अत्यावश्यक आहे? काय म्हणणे तुमचं? हा, अनावश्यक आहे. तंबाखू शिवाय आपण आपलं जीवन जगू शकतो, त्याला अनावश्यक असं म्हटलं जातं. मला सांगा, आपल्याला भूक लागली, आपण जेवण केलं. मला सांगा बाबा, 2 दिवस जर तुम्हाला जेवायला दिलंच नाही, तुम्ही अन्ना वाचून जीवन जगू शकता की नाही जगत? 1 दिवस जर आपल्याला जेवायला दिलं नाही, आपण अन्ना वाचून जीवन जगू शकतो की नाही? जगू शकतो. 1 दिवस जर आपल्याला पाणी प्यायला दिलं नाही, 1 दिवस माणूस पाण्या वाचून जीवन जगू शकतो. आपण अन्ना वाचून 1 दिवस जगू शकतो, आपण पाण्या वाचून 1 दिवस जगू शकतो. परंतु मला सांगा, हवा जर शरीराच्या आत आणि बाहेर गेलीच नाही, माणूस जगू शकतो का? कारण हवा जी जीवनामध्ये कशी आहे, हे अत्यावश्यक आहे. तसं या नरदेहाला आल्यानंतर जीवनामध्ये साधूचं दर्शन, संतांची भेट हे जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना मनुष्यानं जीवनामध्ये इतरांची संगती जी आहे ती इतरांची संगती जीवनामध्ये करू नये आणि संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय राहू नये. असं का? तर इतरांच्या संगतीचा जर आपण विचार केला तर इतरांच्या संगतीमध्ये आपलं काय होतं? आपलं पतन होतं. आणि संतांच्या संगतीचा जर आपण विचार केला तर संतांच्या संगतीमध्ये काय होतो? आपला उद्धार होतो. मग आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं पतन व्हावं की आपला उद्धार व्हावा याचा विचार आपण प्रत्येकाने स्वतंत्र करायचे. लक्षात घ्या. ज्याला वाटते आपल्या जीवनामध्ये आपलं पतन होऊ नये त्याने काय करावं? त्याने इतरांची संगती करू नये. आणि ज्याला वाटते की आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपला उद्धार व्हावा त्याने काय करावं? त्याने संतांची संगती जीवनामध्ये करावी. मला सांगा ना, ज्या विद्यार्थ्याला वाटते परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास व्हावं, ज्याला वाटतंय की परीक्षेमध्ये मला 70 ते 80% मार्क्स मिळावेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? बोला, काय करायला हवं? ज्याला अभ्यास करण्यापेक्षा ज्याला वाटतंय की परीक्षेमध्ये मला 70 ते 80% मार्क्स मिळावेत, त्या विद्यार्थ्याने काय करावं? त्याने निदान ज्याला 90% मार्क्स मिळतात त्याची काय करावी? संगती करावी. त्याने समजा 35% वाल्याची संगती केली, काय होईल? त्याला 30 देखील भेटतील की नाही याची देखील गॅरंटी देता येत नाही. संगती जीवनामध्ये महत्वाची आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे. आणि आपलं पतन होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण इतरांची संगती जीवनामध्ये करू नये.
कारण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं पतन होणं आणि आपला उद्धार होणं हा केवळ आणि केवळ एक संघाचा महिमा आहे की नाही? प्रमाणे त्याच्याकरता काय प्रमाणे? पतन उद्धार संघाचा महिमा केवळ आणि केवळ एक संघाचा महिमा आहे। मग ज्याला वाटतंय आपलं पतन होऊ नये त्याने काय करावं? तुकोबाने म्हटले त्याजावे आदमा, त्याने आदमाची संगती काय करावी? सोडावी। आणि ज्याला वाटतंय की आपला उद्धार व्हावा त्याने काय करावी? त्याने संत सेवा करावी, लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जशी संगती करू तसे विचार निर्माण होतात, जसे विचार निर्माण होतात तसं आचरण आपल्या जीवनामध्ये घडतं, आणि जसं आचरण घडेल तशी गती आपल्या जीवनामध्ये काय होते? प्राप्त होते। म्हणजे गती ही आपल्या कृतीवर अवलंबून आहे आणि कृती ही आपल्या विचारांवर अवलंबून आहे, लक्षात घ्या। मला सांगा, आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना चोराची संगती करावी का? हा, काय म्हणणे तुमचं? चोराची संगती आपण करावी? चोराची संगती केली तर काय होईल? हा, देखताच चिंदी मन धावे, देखताच चिंदी मन धावे, फायदा असतो। मला प्रमाण आठवत नव्हतं, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं। काय म्हटलं महाराज? हा, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, आणि देखताच चिंदी मन धावे घोडे, व्यभिचारापाशी बैसता क्षणभरी, आणि देखताची नारी मन धावे। म्हणजे जशी संगती करू तसे विचार निर्माण होतात, जसे विचार निर्माण होतात तसं आचरण आपल्या जीवनामध्ये घडतं, आणि जसं आचरण घडेल तशी गती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते। मग जर आपण चांगल्याची संगती केली तर काय होईल? चांगले विचार निर्माण होतील, चांगली गती आपल्याला प्राप्त होईल। आपण जर वाईटाची संगती केली काय होईल? वाईट विचार निर्माण होतील आणि वाईट गती आपल्याला प्राप्त होईल। म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण चांगल्याची काय करायची? संगती करायची, लक्षात घ्या। चांगल्याची संगती जीवनामध्ये करायची। मला सांगा, आपण सगळे पंढरपूरच्या वारीला जाणारे मंडळी आहात, मी सोडून बरं का? त्याचं कारण असं की नोकरीला असल्या कारणास्तव आम्हाला 21 दिवस काही पंढरपूरला जाणं जमत नाही, परंतु 5 दिवस आम्ही पंढरपुरामध्ये जातो। आपण पायवारीला जात असाल, मला सांगा, पंढरपूरच्या वारीला जात असताना आपण पंढरपूरच्या वारीला पायी जात असताना आपण चांगल्यांच्या संगतीमध्ये पंढरपूरला गेलो तर आपण दिंडी धरून चालणार। चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये पंढरपूरला गेलो तर दिंडी धरून चालणार, आणि इतर मोकारांच्या संगतीमध्ये गेलो तर पंढरपूर येईपर्यंत आपली आणि दिंडीची गाठभेट होऊ शकत, आपली आणि दिंडीची गाठभेट होऊ शकत नाही।
चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये पंढरपूरला गेलो तर चंद्रभागेमध्ये, बोला आता तुम्ही, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये पंढरपूरला गेलो तर चंद्रभागेमध्ये स्नानाला जाणार आणि इतर मोकरांच्या संगतीमध्ये गेलो तर धर्मशाळेतच. काही लोक म्हणतात महाराज ते धर्मशाळेमध्ये आलेलं पाणी तरी कुठले हो, ते चंद्रभागेचेच ना, असे काही लोक आहेत, लक्षात घ्या. म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेलो तर आपण चंद्रभागेमध्ये स्नानाला जाणार आणि इतर मोकरांच्या संगतीमध्ये गेलो तर आपण धर्मशाळेतच स्नान करणार. मला सांगायचंय, आपण जर चांगल्याची संगती केली तर चांगले विचार निर्माण होतील, चांगलं आचरण आपल्या जीवनामध्ये घडेल, चांगली गती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. मला सांगा, आपण जर आपलं जीवन उत्तम बनावं असं जर वाटत असेल तर आपण कुणाची संगत केली पाहिजे हो? आपलं जीवन उत्तम बनावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण उत्तमाची संगत केली पाहिजे. आपण जर आदमाची संगत केली, बाबा काय होईल, आपलं जीवन आदम बनेल. आपण जर मध्यमाची संगत केली तर आपलं जीवन कसं बनेल, मध्यम बनेल. आपलं जीवन उत्तम बनणार नाही. आपलं जीवन उत्तम बनावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण उत्तम अशी काय केली पाहिजे, संगती केली पाहिजे. कारण संगतीचा जर विचार केला तर संगती ही आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे स्तर निर्माण करते की नाही. मला सांगा, एक पाण्याचा थेंब आहे आणि त्या पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची पोलादाची संगती केली, काय होईल, काय होईल? विज्ञान काय सांगतंय, सायन्स काय सांगतं, त्याचं काय होईल, त्याचं बाष्पीभवन होईल आणि क्षणामध्ये तो काय जाईल, संपून जाईल. त्या पाण्याच्या थेंबाने त्या ठिकाणी त्या तापलेल्या लोखंडाची पोलादाची संगती केली, त्याचं काय झालं, त्याचं बाष्पीभवन झालं आणि क्षणामध्ये तो काय गेला, संपून गेला. त्याच पाण्याच्या थेंबाने त्या ठिकाणी कमलपत्राची संगती केली, काय झालं, त्याचं तो मोत्यासारखा चमकू लागला, लक्षात घ्या. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने त्या ठिकाणी स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्याची संगती केली, काय झालं, त्याचं तो मोतीच बनला. एकाच एक संपून गेला, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही. एक मोत्यासारखा चमकू लागला आणि एक मोतीच झाला. हे सगळे परिणाम त्याच्या जीवनामध्ये झाले, ते कशामुळे झाले हो, संगतीमुळे सगळे हे परिणाम झालेले आहेत. म्हणून आपण जशी संगती करू तसे विचार निर्माण होतात, तसं आचरण आपल्या जीवनामध्ये घडतं आणि तशी गती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होते. विठ्ठल जीवन जगत असताना आपण वाईटाची संगती करूच नाही. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, एक क्षण देखील त्या ठिकाणी वाईटाची संगती तर नकोच, परंतु वाईटाचं एक क्षणाचं दर्शनही नको. का हो, वाईटाचं एक क्षणाचं दर्शन देखील आपल्या त्या ठिकाणी अधपतनाला काय ठरतंय, कारणीभूत. मला सांगा, आणि चांगल्याचं संतांचं एक क्षणाचं दर्शन देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धाराला संगती आणि तेने होय शांती. लक्षात घ्या, अर्धा क्षणाचा संतांचा सहवास देखील त्या ठिकाणी आपल्या उद्धाराला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो आणि अर्धा क्षण देखील त्या ठिकाणी वाईटाची संगत आपल्या जीवनामध्ये अधपतनाला कारणीभूत ठरते. विठ्ठल अजामेळाचं उदाहरण आपल्या सर्वांना परिचित आहे. मला सांगा, अजामेळ हा सदाचार संपन्न होता, आश्रमामध्ये राहत होता, परंतु एके दिवशी ज्या वेळेला तो अजामेळ जंगलामध्ये ज्या वेळेला सविधा आणण्याकरता गेला, सविधा घेतली आणि ज्या वेळेला परतीचा प्रवास चालू आहे, परत येतोय, त्यावेळेला त्याने असा विचार केला की ज्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत ती वाट जी आहे, तो रस्ता जो आहे तो खूप लांबचा रस्ता आहे, त्याच्यापेक्षा आपण मधला काय काढू, मधला रस्ता काढू, ज्याला मराठीमध्ये शॉर्टकट म्हणतात, बरोबर ना.
हो ना, हो म्हणतात जवळचा जवळचा रस्ता ज्याला इंग्रजीमध्ये शॉर्टकट म्हणतात. त्यांनी असा विचार केला की आपण मधला मार्ग काढू. आणि मग मधला मार्ग काढू म्हटल्यानंतर आजामे एका गल्लीमध्ये शिरला आणि ती गल्ली फार विचित्र होती. त्याने ते दृश्य आपल्याला माहिती आहे सर्वांना. ते दृश्य त्याने ते त्या गल्लीमध्ये टिपलं. आजामे आश्रमामध्ये आला. तो आला आश्रमामध्ये, परंतु होता कुठे हो? त्या गल्लीतच होता. लक्षात घ्या, त्याला सारखं चिंतन करत होता तो. त्या गल्लीतलं चिंतन त्याचं चालू होतं. आणि मग त्या चिंतनाने वेग धरला आणि तो आजामे जो आहे तो आजामे दुराचारी बनला, यशागामी बनला. मला सांगा का हो? त्याचं कारण काय? अर्धा क्षणाचा वाईटाचा संग देखील आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्या अधपतनाला कारणीभूत. हिरा माहितीये सगळ्यांना? बोला आता, माहितीये की नाही? हिऱ्याची किंमत काय हो? हिऱ्याची किंमत काय? बोला ना. सोन्याची किंमत ही माहिती असेल. सोन्याची किंमत काय आहे? बोला बोला ना. काय? 70 75 झाले ते 85. सोन्याची किंमत. हिऱ्याची किंमत आपल्याला माहिती नाही. पण मला सांगा बरं, जाऊ दे, हिऱ्याची किंमत माहिती ना. जमिनीची किंमत आपल्याकडे काय हो? 1 गुंठा जमीन कशी आहे? मला घ्यायची नाही, तर सांगा तर. 10 लाख रुपये. मला सांगा आता पृथ्वीचे मोल थोडे. पृथ्वीची किंमत, जमिनीची किंमत देखील त्या ठिकाणी काय पडेल? कमी पडेल. अशा काही हिऱ्यांची काय हो? किंमत आहे किंमत. मला सांगा त्या हिऱ्याला एवढी किंमत का हो? बोला, हिऱ्याला एवढी किंमत का? तुकोबरायांनी त्या हिऱ्याची परीक्षा केली, बरोबर की नाही? महाराजांनी प्रमाण दिला होता. तुकोबरायांनी हिऱ्याची परीक्षा केली. तो हिरा घ्यायचा आणि तो हिरा कुठे ठेवायचा हो? तो आयरनीवर ठेवायचा. आणि हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्यावर त्या ठिकाणी लोहाराच्या घराने काय घालायचे? घाव घालायचे. तो हिरा आयरनीवर ठेवायचा, वरून त्याच्यावर लोहाराच्या घराने घाव घालायचे. काय होईल? हिरा ठेवीत आयरनी वाचे मारिता जोगणी, वाची मला पावे खरा. पावे खरा करणीचा होय चुरा. आयरणी ठेविता घनी मारिता जो वाचे तोच हिरा. लक्षात घ्या. म्हणजे त्या हिऱ्यावर आपण घनाने जरी घाव घातले तरी तो हिरा त्या ठिकाणी फुटत नाही. असा अभेद्य असणारा हिरा. तो हिरा देखील भंगला ना. कधी भंगला होतो? देखनाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू चैसा. पहा, तुकोबा म्हणतात समाजामध्ये अशी काही ढेकणाच्या जातीची माणसं आहेत. ढेकून काय करतो? केवढा साहेब ढेकून पाहिलं ना आपण? केवढा येतो बाबा? केवढा हो? ढेकून काय करतो? काय करतो? बोला ना, काय करतो? तो रक्त शोषण करतो, बरोबर की नाही? मग पहा, आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना नाही दुसऱ्याचं पोषण करता आलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं शोषण आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. जी लोक समाजामध्ये जगतामध्ये जीवन जगत असताना दुसऱ्याचं शोषण करतात ती ढेकणाच्या जातीची समजायची. लक्षात घ्या. म्हणून तो अवैध असणारा हिरा त्या ठिकाणी ढेकणाच्या संगतीमध्ये आला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा.
तसं आपण आपल्या जीवनामध्ये वाईटाची संगत केली तर एक क्षणाचा अर्ध्या क्षणाचा वाईटाचा संग देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या अधपतनाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. विठ्ठल बरेचसे तुकोबऱ्यांचे दृष्टांत आपल्याला देता येतील. मला सांगा, विंचू पाहिला सर्वांनी, विंचू पाहिला बरोबर. मला सांगा, त्या विंचवाने आपली नांगीवर धरू द्या. तुकोबर असं म्हणतात की या समाजात काही माणसं आहेत, एक वेळ तो विंचू बरा, तुकोबर म्हटले विंचू बरा, पण समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचं काय होतंय, वाटोळ होतं. लक्षात. मला सांगा, तो विंचू बरा आहे का? विंचू बरा म्हटलं मी, विंचू का बरा? मला सांगा, विंचवाने आपली नांगी जी आहे ती विंचवाने आपली नांगी वर धरू द्या दादा, आणि विंचवाने आपली नांगी वर धरू द्या आणि विंचवाने आपल्या सर्वांगावरून फिरू द्या. मला सांगा, त्याचा काही परिणाम आपल्या जीवनामध्ये होईल का? विंचवाने आपली नांगी वर धरू द्या आणि आपल्या सर्वांगावरून त्या विंचवाने फिरू द्या, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल? काही परिणाम होणार नाही. मग परिणाम केव्हा होईल? बोला ना, तुम्हाला माहिती आहे ना, मग सांगा ना, कधी परिणाम होईल? कधी परिणाम होईल? एकदा काही विंचवाने नांगी टेकवली की साक्षात्कार झाल्याशिवाय, साक्षात्कार होतो, साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. का हो? कारण विंचवाच्या तुकोबरा म्हणतात, एक वेळ विंचू बरा, तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. तुकोबरा म्हणतात, विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, नांगीमध्ये. परंतु दुर्जन माणसाचा जर विचार केला तर दुर्जन माणसाच्या सर्वांगामध्ये काय भरलेलं आहे? विष भरलेलं आहे. विठ्ठल जीवन जगत असताना चांगल्याची संगती जीवनामध्ये करावी. हे सगळं सांगत आलो मी. का सांगतोय सगळं? की आपलं श्रवण घडावं. श्रवण कशाला म्हटलं जातं? विचार सागर ग्रंथामध्ये त्याचं व्याख्या आलेली आहे. युक्तीने उपक्रम उपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास काय म्हटलं जातं? श्रवण असं म्हटलं जातं. ते श्रवण त्या ठिकाणी घडावं म्हणून हे सगळं परत अभ्यास, अपूर्वता, षड्लिंग सांगितली की नाही, ते सगळं परत सांगावं लागतं. पहा, म्हणजे मला सांगण्याचा तात्पर्य एवढंच की आपलं जीवन भलं बनावं, भलं व्हावं आपल्या जीवनामध्ये. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? तुका म्हणे जिने भले संतांच्या संगतीमध्ये आपण राहावं. परमार्थ करत असताना पहा, आपण जर संतांच्या संगतीने परमार्थ केला तर संतांची संगती मनोमार्ग श्रीपती बनते. आणि आपल्या मनाने जर आपण परमार्थ केला तर ज्ञानोपाराय म्हणतात मनोमार्गे गेला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून संतांची संगती आपल्या जीवनामध्ये करावी. पहा, अहो, जगताच्या मालकाला भगवान परमात्म्यालाही ज्या वेळेला विश्रांती घ्यावीशी वाटली त्यावेळेला माझ्या नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा तुम्ही कुठे झाला? नाम मन देवा
विश्रांती घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं अलंकापुरामध्ये चला. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून देवालाही संतांच्या संगतीमध्ये संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागलं. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये आलेलं पाप घालवण्याकरता आपण कुठे जातो? कुठे जातो आपण? आपल्या जीवनामध्ये पाप झालं तर पाप धुण्याकरता आपण कुठे जातो? आपण गंगेमध्ये जातो, आपण तीर्थयात्रेला जातो. परंतु आपण गंगेमध्ये गेल्यानंतर, आपण स्नान केल्यानंतर तीर्थाला आलेलं जे काही मालिन्य आहे ते तीर्थाला आलेलं मालिन्य घालवण्याकरता तीर्थे कुठे येतात? तीर्थे तया सकळ सर्व काय आपण असे लक्षात घ्या. आपण आपल्या जीवनामध्ये घालेलं मालिन्य घालण्याकरता कुठे जातो? तीर्थांच्या ठिकाणी जातो. आणि तीर्थांना तीर्थपर्व काळ आपले सकळ आपण आपल्या जीवनामध्ये आलेलं मालिन्य घालवण्याकरता तीर्थांकडे जातो. आणि तीर्थाला आलेलं मालिन्य घालवण्याकरता तीर्थे कुठे येतात? संतांच्या जवळ येतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पहा, आपल्या जीवनामध्ये नुसतं पाप जाऊन फायदा नाही, तर अंतःकरणातली पाप करण्याची काय गेली पाहिजे? प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती गेली पाहिजे. मग संतांच्या जवळ गेल्यानंतर नुसतं पाप जात नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं पाप करण्याची प्रवृत्ती देखील काय होते? नाहीशी होते. लक्षात घ्या. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये करायची. आणि मग त्या ठिकाणी म्हणून तुकोबारा म्हणतात की बाबा तुम्ही काय करा? संतांच्या संगतीमध्ये या. तर महाराज संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही काय करायचं? तर महाराज म्हणतात ऐका, संत समागमे, संत समागमे, संत समागमे धराविया बरे, संत समागमे, संत समागमे, संत समागमे धराविया
धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची किंवा करावी तातडी परमार्थी क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणारा सगळं आयुष्य खातो काळ सावधान आणि मग संत समागमे संगती जीवनामध्ये करावी आणि तातडीने काय करायचा तर परमार्थ करायचा. महाराज तातडीने परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर पहा आता आपल्या वारकरी संप्रदायाच्या साधनेची सुरुवात सकाळी कुठपासून होते हो बोला कुठून होते सकाळी काकड आरतीपासून बरोबर की नाही. काकड आरतीपासून आपल्या साधनेची सुरुवात होती. मग महाराज परमार्थाची तातडी करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर मला असं वाटतं सकाळी आपण काकड्याला उठायचं बरोबर की नाही. सकाळी काकड्याला उठायचं त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे ज्ञानेश्वरीचं पारायण बरोबर. मग ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसायचं. त्याच्यानंतर दुपारी काय भोजन त्याच्यानंतर प्रवचन मग त्याच्यानंतर प्रवचनाला बसायचं. त्याच्यानंतर हरिपाठाला यायचं. त्याच्यानंतर 9 ते 11 कीर्तनाला यायचं आणि त्याच्यानंतर 11 नंतर पुढे जागर भजनाला यायचं. लक्षात घ्या अशा प्रकारे आपण काय करायचा परमार्थ करायचा. पण महाराज म्हटले सकाळी आम्हाला काकड्याला काही उठवायचं आम्हाला काकड्याला काही उठवायचं नाही कारण काकड्याच्या वेळेला आम्हाला काय येते महिला मंडळ झोप येते का कीर्तनामध्ये नाही येत ना. लक्षात घ्या सकाळी काकड आरतीच्या वेळेला आम्हाला काय येते आम्हाला आमची झोपायची वेळ आणि काकड आरतीची वेळ एकच आहे म्हणून आम्हाला काकड आरती काही जमणार नाही. पण ज्ञानेश्वरीचं पारायण नाही म्हणे ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आम्हाला काही बसवायचं नाही. म्हणजे मग प्रवचनाला म्हणजे प्रवचनाची वेळ आणि आमची विश्रांतीची वेळ एकच आहे. मग प्रवचनही आम्हाला काही जमणार मग म्हणे हरिपाठाला म्हणजे हरिपाठाची वेळ आणि आमची संध्याकाळची फिरायला जाण्याची वेळ एकच आहे म्हणे आम्हाला हरिपाठ ही जमणार नाही. मग कीर्तनाला म्हणजे काही नाही कीर्तन ही जमायचं नाही कारण कीर्तनाला बसल्यानंतर माझ्यासारख्या कीर्तनकाराचं कीर्तन असेल की कीर्तनाला झोप येते म्हणे. मला सांग येते की नाही कीर्तनाला झोप. आता तुम्ही इथून घरी गेल्यानंतर किरण दादा आपण किती जरी झोपण्याचा प्रयत्न केला झोप लागते का हो सहजासहजी काय म्हणणे तुमचं लागते का नाही लागत झोप. मग कधी झोप लागते आपल्याला सगळं काही आठवतं. दिवसभरामध्ये आपण काय केलं आपण कुठे गेलो उद्या काय करायचंय कुठे जायचं हे सगळं आपल्याला आठवतं आणि त्याच्यामध्ये एखादा सुखाचा क्षण आला महाराज की पटकन आपल्याला काय लागते झोप लागते. घरी गेल्यानंतर तासनतास जागून देखील जी झोप आपल्याला येत नाही ती कीर्तनाला आल्यानंतर पटकन लागते की नाही हो म्हणा ना लागते की नाही. आता इथं मला कोण झोपलेलं दिसत नाही तर कीर्तनाला आल्यानंतर पटकन झोप लागते. मी विनोदाने सांगतो इतकी झोप वाईट असते की आम्ही रामकृष्ण हरी बोलायचं ते लोकांनी झोपायचं ते उठायचं कधी हो. आता इथं तसं नाही ते उठायचं कधी जे विठ्ठल झाल्यावरच उठायचं बरोबर की नाही. मला सांगा जे विठ्ठल झाल्यावरच उठायचं. त्यांनी सांगितलं महाराज कीर्तनाला आम्हाला काय येते झोप येते आम्हाला कीर्तनाला काही त्या ठिकाणी बसवायचं नाही आम्हाला कीर्तन काही जमायचं नाही. मग म्हणे जागर भजन ते तर अजिबातच जमायचं नाही म्हणे. बघा आपल्याला नाही कीर्तन करता आलं तरी नाही काकड्याला जाता आलं तरी चालेल नाही ज्ञानेश्वरी पारायण करता आलं तरी चालेल नाही आपल्याला प्रवचनाला जाता आलं तरी चालेल नाही हरिपाठाला जाता आलं तरी चालेल नाही आपल्याला कीर्तनाला जाता आलं तरी चालेल नाही जागरण भजन जमलं तरी चालेल. पण संतांच्या जवळ नुसतं काय करा बाबा पडून राहा. नसतं संतांच्या जवळ जरी राहिला तो समागम त्या ठिकाणी वायाला जाणार नाही. तो समागम उपयोगाला येईल हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतो.
संतांच्या जवळ आपण नुसतं पडून जरी राहिलो तरी तो समागम उपयोगाला येईल. तो समागम त्या ठिकाणी वाया जाणार नाही. पडून या राही उगाच संतांची पायी. मला सांगा, माणूस उगाच कुठली गोष्ट करतो का? उगाच कुठली गोष्ट माणूस करत नाही. कीर्तनाला बसला तरी तो उगाच बसतो का? उगाच बसत नाही. तो पाय तरी लांब करतो, नाहीतर हाताच्या घड्या तरी घालतो. तो काही ना काहीतरी करतो. तो उगाच बसत नाही. म्हणून शेतावर गेला तो उगाच बसतो का? शेतामध्ये तो दुसऱ्याचा बाण तरी फोडी लक्षात येतो. दुसऱ्याची माती तरी काढतो. काही ना काहीतरी करतो. माणूस उगाच बसत नाही. पण तुकोबर म्हणतात, संतांच्या जवळ नसतं तुम्ही उगाच पडून जरी राहिलात तरी तो समागम त्या ठिकाणी उपयोगाला येईल. तो समागम त्या ठिकाणी वाया जाणार नाही. अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये मला सांगा, शेण एकदा काही जमिनीवर पडलं, ते शेण जमिनीवर पडल्यानंतर ते तसं उठतं का हो? काय घेऊन उठतं? ते माती घेऊनच उठतं. तसं आपण संतांच्या सानिध्यामध्ये संतांच्या जवळ नुसतं पडून जरी राहिलो तरी परमार्थाचे काही ना काहीतरी रजकण घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल थंडी आपली दूर व्हावी याच्याकरता आपण काय करतो? शेकोटी करतो. आपण अग्नीच्या जवळ बसतो. मला सांगा, अग्नीने आपली थंडी दूर करावी याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? त्या अग्नीपासून किती किलोमीटर लांब राहिलं पाहिजे? किती किलोमीटर? अग्नीच्या लांब नाही राहिलं पाहिजे. अग्नीच्या काय करायचं? जवळ राहायचं. अग्नीच्या नुसतं जवळ उभं राहायचं. काहीच करायचं नाही. नुसतं जवळ उभं राहायचं. नुसतं जवळ उभं राहायचं तरी अग्नी आपली थंडी काय करते? दूर करते. तसं आपण संतांच्या सहवासामध्ये नुसतं पडून जरी राहिलो तरी तो समागम त्या ठिकाणी तो समागम उपयोगाला येईल. आपलं पोत देण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये असेल तर ते संतांमध्ये लक्षात घ्या. आहे की नाही? मला सांगा, कृपा कटाक्षाने आलेले आपले कधी परिसर आपलं पोत देण्याचं सामर्थ्य स्वातंत्र्य हे फक्त आणि केवळ संतांमध्ये आहे. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेलो तर संत आपला सहज काय करतात? उद्धार करतात. आता मी नेहमी सांगतो की 2 दिवसापूर्वी मला नरेंद्र मोदी आपले साहेब त्यांची भेट झाली. तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय तुम्हाला? काय म्हणणे तुमचं? खोटं वाटतंय का? खोटंच आहे. ते खोटं वाटणारच. पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली आणि त्यांनी मला विचारलं, महाराज तुम्हाला काय देऊ? मी म्हटले काय देता? ते म्हटले नोकरी देऊ का? मी म्हटलं मला नोकरी आहे. ते म्हटले घर देऊ का? मी म्हटले घरही आहे. ते म्हटले गाडी देऊ का? मी विनोदाने सांगता. ते म्हटले गाडी देऊ का? म्हटले गाडी देऊ का? म्हटले माझ्याकडे गाडी आहे. मग ते म्हटले छोकरी देऊ का? मी म्हटले माझं लग्न झालंय. मग म्हटले तुम्हाला देऊ काय? मी म्हटले काही नाही, तुमचं पद तेवढं मला देऊन टाका. देतील का मोदी साहेब पद? आपलं पद कोणी कुणासाठी देत नाही. आपलं पद देण्याचं स्वातंत्र्य केवळ आणि केवळ हे संतांमध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी संतांच्या संवादामध्ये आपण नुसतं पडून जरी राहिलो तरी तो समागम त्या ठिकाणी वाया जाणार नाही. तो समागम उपयोगाला येईल. विठ्ठल कोणत्याही भावनाने संतांकडे जा. कोणत्याही भावनेने जरी संतांच्या जवळ आपण गेलो तरी तो समागम उपयोगाला येईल. मला सांगा, एका दृष्टांत तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. आईनं मुलाला विचारलं, म्हणे आई तुझी काय धावपळ चालली का? आईला विचारलं, म्हणे आई तुझी काय धावपळ चालली? आईनं सांगितले, बाळा आज सणाचा दिवस आहे आणि सणाचा दिवस असल्या कारणास्तव मी तुझ्याकरता काय केलेलं आहे? पुरणपोळीचा बेत केलाय. आता पुरणपोळीचा बेत केलाय म्हटल्यानंतर त्या मुलाने पुरणपोळी काही कधी खाल्ली नव्हती. त्याने आईला विचारलं, म्हणे आई
आईने सांगितलं बाळा पुरणपोळी आहे, खास काय आहे पदार्थ आहे, हा म्हणे बाळा तुझ्याकरता मी पुरणपोळीचा काय केलाय भेद केलाय. घरची थोडीशी गरीब परिस्थिती होती, आईनं दुसऱ्याकडून उदारी आणून उसनवारी करून तिने पुरणपोळी करता जे काही साहित्य आणलं होतं ते साहित्य आणलं आणि पुरणपोळी त्या ठिकाणी तयार केली. मुलाने आईला विचारलं आई झाली का ग पुरणपोळी? आईनं सांगितलं बाळा झाली पुरणपोळी, मग दे ना मला. आईनं सांगितलं हे बघ बाळा घरच्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला पुरणपोळी मिळणार नाही, पहिले घरच्या देवाला नैवेद्य दाखव मी तुला पुरणपोळी खायला देते. त्या मुलाने घरच्या देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याने पुरणपोळी ताटामध्ये घेतली, त्याने ती पुरणपोळी खाल्ली आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्याला पुरणपोळी पहा संतांच्या जवळ आपण नुसतं पडून जरी राहिलो तरी तो समागम कसा उपयोगाला येतो. त्याला ती पुरणपोळी आवडली. आई म्हटली बाळा देऊ का आणखी तुला? बाळ म्हटले नको आई बात झाली, खूप छान पुरणपोळी. म्हटले मग आई पुरणपोळी त्याला खूप आवडली. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाने काय मागितली आईकडे? पहिलं म्हणलं काय मागितली? पुरणपोळी मागितली. आई हुशार होती. आईने काय केलं होतं जे काही शेजाऱ्याकडून उसनवारी करून जे काही साहित्य लागतं ते आणलं होतं, दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवलं होतं. आईला माहित होतं की हा उद्या देखील काय मागेल पुरणपोळी मागेल. आई ग्रॅज्युएट झालेली होती, तिने ती राखून ठेवली आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी पुरणपोळी मागितली. त्याने पुरणपोळी दिली आणि पुरणपोळी दिल्यानंतर ते मूल तिसऱ्या दिवशी काय मागायला लागलो? तिसऱ्या दिवशी आईला सांगितलं आई मला काय पाहिजे? पुरणपोळी पाहिजे. आईचं अंतःकरण घहीवरून आलं. आई म्हटल्याला मी रोज कशी काय पुरणपोळी देणार? कुठेतरी उधार करून उसनवारी करून जे काही साहित्य लागलं ते आणलं आणि याला पुरणपोळी खायला दिली. हा रोज पुरणपोळी मागायला लागला. आता काय करायचं? आई दुःखी झाली, आई उदास झाली. आईला असं वाटलं त्या मुलाने जेवण सोडलं. आईला असं वाटलं हा आज जेवण करणार नाही, उद्या जेवण करेल, परवा जेवण करेल. 3 दिवस झालं मूल जेवलं नाही, आईही जेवली नाही. शेवटी आईचं अंतःकरण घहीवरून आलं. आई दुःखी आहे आणि जिच्याकडून आईनं जे काही साहित्य लागलं होतं ती बाई घरी आली आणि विचारलं का हो काय झालं? म्हणे तुम्ही एवढे उदास दिसता, एवढ्या दुःखी दिसता. म्हणे काही नाही, 2 दिवस झाले माझं मूल जे आहे ते माझं मूल काय झालं नाही म्हणे जेवलं नाही. मग म्हणे जेवलं नाही मग काय करा? डॉक्टरकडे न्या ना. म्हणे तसा आजार नाही. म्हणजे काय झालं मग? म्हणे काही नाही, तुझ्याकडून साहित्य आणलं, त्याला पुरणपोळी खायला घातली, त्याला ती पुरणपोळी खूप आवडली, तो रोज काय माझ्याकडे मागतोय म्हणे पुरणपोळी मागतोय. म्हणे आता याला रोज मी पुरणपोळी कशी काय देणार? म्हणे काल तर तू माझ्याकडून साहित्य आणलं. म्हणे तुझ्याकडून साहित्य आणलं तिथं सगळी गडबड झाली, हा रोज पुरणपोळी मागायला लागला. मग त्या बाईने सांगितलं एक काम करा, हा जर रोज पुरणपोळी मागत असेल तर तुम्ही एक काम करा, कुठे जा? नाथ महाराजांकडे जा, पैठणला जा. पैठणला गेल्यानंतर नाथ महाराजांच्या घरी रोज त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला विजयी पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्याकरता काय असतं? पुरणपोळीचा नैवेद्य असतो. याला रोज त्या ठिकाणी नाथ महाराज पुरणपोळी देतील. म्हणे नक्की देतील? हो म्हणे नक्की देतील, जा घेऊन. आणि मग तिने आपल्या मुलाला धरलं, हाताला धरलं आणि कुठे गेली? पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर नाथ महाराजांचं दर्शन घेतलं, नाथ महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला आणि नाथ महाराजांना सांगितलं हे माझं मूल आहे, हे तुमच्या जवळ काय करा म्हणे राहू द्या. नाथ महाराज म्हटले काही हरकत नाही, आमच्या आश्रमामध्ये या संस्थानामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, तुमचाही मुलगा इथं राहून जाईल. सकाळी काकडा असतो मग सारखंच, सकाळी काकडा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण, त्याच्यानंतर प्रवचन, संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ, मग कीर्तन, मग जागरण, भजन, हे सगळं नाथ महाराजांनी सांगितलं. आणि मग त्या मुलाने आईला विचारलं, म्हणे आई नाथ महाराजांनी सांगितलं म्हणे दिवसभर असे सगळे भरवतचे कार्यक्रम असतात, त्याला करमून जाईल. आता हे मुलाने ऐकलं. काय ऐकलं मुलाने? तो मुलगा विचार करतोय आईनं आपल्याला इथं आणलं कसं करतो? मुला आता कशा करता आणलं? पुरणपोळी. आईनं आपल्याला इथं आणलं पुरणपोळी करता. आणि या महाराजांनी तर पुरणपोळीचं नावच घेतलं नाही. आपण इथं राहिलो तर फुकट आपल्या गळ्यामध्ये हा हरिपाठ, ना काकडा आणि प्रवचन, ना कीर्तन हे सगळं आपल्या गळ्यामध्ये पडणार. आपल्याला पुरणपोळी काही खायला मिळणार नाही. त्याने विचार केला, आईला बोलवलं. आई म्हणे इकडे, म्हणजे त्यांना विचार पुरणपोळी देणार असतील तर मी राहतो तसं मी राहणार. आता मला सांगा ना कोणत्या आईची हिंमत होईल का पुरणपोळी खाण्याकरता माझं मूल फक्त तुमच्याजवळ राहणार? कुठल्या आईची हिंमत होईल का? आईची हिंमत झाली नाही. आईने मुलाला हाताला धरलं आणि आई घरी जायला निघाली. नाथ महाराजांचं लक्ष केलं. नाथ महाराजांनी विचारलं, म्हणे बाई काय झालं? म्हणे काही नाही, मी चाललो घरी. म्हणे का चाललं? का तुम्ही तर म्हटले होते ना की माझ्या मुलाला तुमच्याजवळ राहू द्या, मग घरी का चालला? म्हणे काही नाही, चाललो घरी. म्हणे अहो काय झालं ते तर सांगा. चर्चेला तर या, चर्चेला आलात तर समस्या काय होतील, सुटतील, काय तो मार्ग काढता येईल. हा राजकारणामध्ये असंच आहे ना सध्या. चर्चेला तर या म्हणे, चर्चेला आलात तर काय तो मार्ग काढता येईल, काय ती समस्या मिटवता येईल, काहीतरी पर्यायी मार्ग काढू म्हणे या. म्हणे काय झालं? म्हणे काही नाही,
हा रोज पुरणपोळी मागत होता. मी याला सांगितलं की नाथ महाराजांच्या घरी रोज तुला पुरणपोळी खायला मिळेल आणि पुरणपोळी खाण्याकरता मी इथं त्याला आणलेलं आहे. आणि तुम्ही तर आधी काकड्यापासून सुरुवात केली ती शेवटच्या जागर भोजनापर्यंत तुम्ही पुरणपोळीचं नाव काही घेतलं नाही. याने सांगितलं की तुम्ही जर पुरणपोळी खायला देणार असाल तर मी राहतो, तसं मी काही राहणार नाही. नाथ महाराज म्हटले एवढीच अडचण ना, मग राहू द्या त्याला. त्याला जवळ घेतलं, म्हणे बा इकडे, तुझं नाव काय रे? काय नाव त्याचं? त्याचं नाव गावा. त्याने सांगितलं माझं नाव गावो आहे. म्हणे बाळा तुला पुरणपोळी खायची? हो म्हणे पुरणपोळी खायची. तुम्ही देणार का? म्हणे हो देणार. म्हणे किती वाजता देणार? रोज देणार का? म्हणे रोज देणार. किती वाजता? त्याने सांगितलं नाथ महाराजांनी 11 वाजता. किती वाजता? 11 वाजता. 11 वाजता पांडुरंगाला नैवेद्य दाखवला की मी तुला काय करणार? हाक मारणार. आणि हाक मारली की तू यायचं, तुला पुरणपोळी खायला मिळणार. किती वाजता? लक्षात ठेवा बरं का. किती वाजता? 11 वाजता. त्याने सांगितलं दुपारी पुरणपोळी. म्हणजे संध्याकाळचं कसं काय? म्हणजे संध्याकाळी काय? पुरणपोळी. म्हणजे किती वाजता? म्हणजे 8 वाजता. तो विचार करतोय घरी आपल्याला पुरणपोळी खायला मिळत नव्हती, इथं 2 टाइम आपल्याला पुरणपोळी खायला मिळणार. म्हणजे ठीक आहे. आता त्याने पक्क ठरवलं. काय ठरवलं? काय ठरवलं? आता इथे राहायला काही हरकत नाही. त्याने आईला सांगितलं आई तुझा आता मी इथं राहतो. आईने विचार केला की हे मूल माझं इथं राहणार आहे, हे काहीच करणार नाही, हे काकड्याला जाणार नाही, हे जागर भजन कीर्तन हे काहीच करणार नाही. नाथ महाराजाला ठेवतात कशा करता? विचारलं नाथ महाराजांना. म्हणजे काहो नाथ महाराज हे काहीच करणार नाही, हे काकडा करणार नाही, हे वजनाला नाही, कीर्तन नाही, मग तुम्ही याला ठेवता कशासाठी? नाथ महाराजांनी सांगितलं याचा आम्हाला काय म्हणे भूषण आहे. भूषण म्हणजे काय भूषण आहे? नाथ महाराजांनी सांगितलं आमच्या संस्थानाचा जर विचार केला तर आमच्या संस्थानामध्ये बरेचसे विद्यार्थी राहतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा जर विचार केला तर प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा आहे हो? तरबेज आहे. कोणी गायनामध्ये, कोणी वाजवण्यामध्ये, कोणी संस्कृतामध्ये, कोणी व्याकरणामध्ये. प्रत्येक जण तरबेज आहे. आमच्याकडे फक्त एकाची कमी आहे. कुणाची? कुणाची? बोला. कुणाची? खाणाऱ्यांची कमी आहे. हा जर आमच्याकडे राहिला तर आम्ही लोकांना छातीवर हात ठेवून सांगू शकतो की आमच्याकडे खास खाणाराही आहे. राहू द्या. आता यांनी पक्क केलं काही राहिला आणि राहिल्यानंतर त्या ठिकाणी पहा दुसऱ्या दिवशीची वेळ झाली आणि दुसऱ्या दिवशीची वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी काकड्याची वेळ. काकड्याची वेळ झाली. नाथ महाराज काकड्याला उठले आणि काकड्याची वेळ झाल्यानंतर काकडा सुरू झाला आणि काकडा सुरू झाल्यानंतर आई काय झाला हो? जागा झाला. परंतु तो गावबा काही काकड्याला गेला नाही. बरीचशी लोक आता पहा प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावाचा विचार करा. आमच्या गावाचा पण सांगतो बरीचशी लोक काकड्याला जागी होतात परंतु ती काकड्याला जातात का? ते काकड्याला जातातच असं नाही. गावबा काकड अतिच्या वेळेला जागा झाला परंतु तो काकड्याला गेला नाही. तो वाट पाहत होता. किती वाजताची महाराज? तो 11 वाजताची वाट. 11 कधी वाजताय? 11 वाजता काय मिळणार आहे? पुरणपोळी. 11 वाजले आणि नाथ महाराजांनी आवाज दिला गावबाला. जसा गावबाला आवाज दिला तसा गावबा चटकन हातरुणावर उचला आणि कुठे बसला हो? ताटावर येऊन बसला. आणि ताटावर येऊन बसल्यानंतर त्याने ती पुरणपोळी खाल्ली. पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्याला ती पुरणपोळी एवढी आवडली अहो नाथ महाराजांच्या घरची पुरणपोळी ती काय आपल्या घरची पुरणपोळी आहे का हो? नाथ महाराज किती श्रीमंत होते हो. मी नेहमी सांगतो नाथ महाराज त्यांच्या कीर्तनाला आलेल्या लोकांना कीर्तन झाल्यानंतर काय वाटायचे? साखर वाटायची की नाही? मला सांगा. हे साखर वाटण्याचं प्रयोजन कशा करता हो? माहिती तुम्हाला? कशा करता? बोला. कीर्तन कशा करता? मला सांगा. हे साखर वाटण्याचं प्रयोजन कशा करता की ज्या लोकांना कीर्तनाची आवड आहे ती लोक कीर्तनाला येतील परंतु ज्यांना कीर्तनाची आवड नाही त्यांनी काहीतरी फुकट मिळतं या हेतून का होईना त्यांनी कीर्तनाला यावं, 4 शब्द त्यांच्या कानावर पडावेत, त्यांच्याकडून श्रवण घडावं आणि त्यांचा उद्धार व्हावा. याच्या करता नाथ महाराजांनी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली असं काही म्हणायला हरकत नाही. मला सांगा याच्यामध्ये नाथ महाराजांचा वैयक्तिक काही स्वार्थ होता का? झाला तर तो समाजाचाच फायदा होणार होता. मग लोक फुकट मिळतं या हेतून का होईना लोक कीर्तनाला यायला लागली आणि लोक कीर्तनाला यायला लागल्यानंतर एके दिवशी नाथ महाराजांचा वाडा त्या ठिकाणी संपूर्णपणे भरून गेलेला आहे. नाथ महाराजांना त्या कीर्तनाच्या व्यासपीठापर्यंत जायलाही जागा नाही. नाथ महाराज कसे तरी जागा करत व्यासपीठावर जाऊन बसले. आता जी लोक केवळ आणि केवळ साखरेच्या निमित्तानं आली होती ती कुठे बसायची हो? कुठे बसायची? ते पुढे बसायची. का पुढे बसायची? नाथ महाराज कीर्तन झाल्यानंतर काय देणार? साखर देणार. पहिले साखर आपण घ्यायची आणि पहिले सगळ्यांच्या अगोदर आपण बाहेर जायचं अशा विचाराने ती पुढे बसली. नाथ महाराज कीर्तनाला आले आणि नाथ महाराजांनी सांगितलं आज काही साखर मिळणार नाही. आता साखर मिळणार नाही असं म्हटल्यानंतर जी लोक किंवा साखरेच्या निमित्तानं आली होती ती लोक म्हणायला लागली आता एवढ्या लोकांच्यातून उठायचं कसं? आज आपल्याला फुकट कीर्तन ऐकावं लागणार.
ऐकू म्हणे आता काय करायचं त्याला. तर कीर्तनाला सुरुवात झाली. आता नाथ महाराजांचं कीर्तन म्हणजे आमचं कीर्तन आहे का हो? ती प्रमाणबद्धता, ती सूत्रबद्धता, त्या वारकरी चाली त्या लोकांना एवढ्या आवडल्या की जी लोक साखरेच्या निमित्ताने आली होती ती लोक विचार करायला लागली की नाथ महाराजांचे कीर्तन हे साखरेपेक्षा काय आहे, गोड आहे. आणि मग ते कीर्तन जे आहे ते कीर्तन संपूच नये अशी भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. विषयांतर झाले थोडस. मला सांगायचं काय, नाथ महाराज कीर्तनाला आलेल्या लोकांना कीर्तन झाल्यानंतर काय वाटायचे, साखर वाटायची. एवढे श्रीमंत नाथ होते. अहो नाथ महाराजांच्या घरी देव जो आला तो काही काळावरती पुरता आला का हो? किती काळ राहिला देव? अहो 36 वर्ष राबला भगवान परमात्मा. किती श्रीमंत असतील नाथ महाराज. आणि मग ते श्रीमंत नाथ महाराज त्यांच्या घरची ती पुरणपोळी आणि तूप त्याच्या बरोबर. अहो आईसाहेब बिरजाबाई असं म्हटलं जातं की सोन्याचं झारीने तूप वाढायच्या आणि मग त्या तुपाबरोबर ती पुरणपोळी त्याला एवढी आवडली. नाथ महाराज म्हटले देऊ का? म्हणे आता बस झालं. म्हणजे संध्याकाळचं कसं काय? नाथ महाराज म्हटले काही काळजी करू नका, संध्याकाळी तुम्हाला काय मिळणार आहे, पुरणपोळी. म्हणजे किती वाजता? 8 वाजता. म्हणजे ठीक आहे आता संध्याकाळी येतो. 4 वाजताची वेळ झाली, रामायणाची वेळ. आणि मग नाथ महाराज संस्थानामध्ये रामायण सांगायचे. आणि मग नाथ महाराज श्रोते समोर सगळे बसलेले आहेत. रामायणाची वेळ झालेली आहे. आणि रामायणाची वेळ झाल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं म्हणे आजचं रामायण जे आहे ते आजचं रामायण कोण सांगणार म्हणे. आजचं रामायण जे आहे आजचं रामायण आता मी काही सांगणार नाही. आजचं रामायण कोण सांगणार म्हणे, गावबा सांगणार. ती लोक विचार करायला लागली म्हणे अहो तो कधी कीर्तनाला नाही, कधी प्रवचनाला नाही, कुठला सत्संगाला नाही, तो काय आम्हाला त्या ठिकाणी रामायण सांगणार. नाथ महाराज म्हटले माझी आज्ञा आहे, आज तुम्हाला गावबा रामायण सांगणार. गावबा आला, व्यासपीठावर बसला. जसं त्या ठिकाणी नाथ महाराजांनी रामायण सांगितलं अगदी तसंच्या तसं रामायण कोणी सांगितलं, गावबाने सांगितलं. मला सांगा, माझा दृष्टांत संपला. गावबाने काय केलं गावबाने? कोणती साधना केली? गावबाने कोणती तपश्चर्या केली? गावबा फक्त पोली खाण्याच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या जवळ काय राहिला, पडून राहिला. नाथ महाराजांनी त्याला आपल्या योग्यतेला आणला. म्हणून योग्य सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर योग्य सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते सत्पुरुष काय करतात, ते महात्मे काय करतात, तर जो कोणी आपल्या जवळ आलेला आहे त्याला आपल्यासारखंच काय करतात, आपणासारखे करीती तात्काळ ते आपल्यासारखं करतात. म्हणून तुकोबारा म्हणतात पडून या राही उगाच संताची पायी. मग महाराज संतांच्या जवळ आम्ही किती दिवस असं पडून राहायचं, त्यांना काही विचारायचं की नाही किंवा त्यांना काही सांगायचं की नाही. महाराज म्हटले त्यांना काही विचारण्याची गरज नाही किंवा त्यांना काही सांगण्याची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. संतांच्या जवळ नुसतं पडून राहायचं, पडून या राही उगाच संतांची पायी. मग महाराज आम्ही त्यांना काही विचारायचं की नाही किंवा त्यांना आम्ही काही सांगायचं की नाही. महाराज म्हटले त्यांना काही विचारण्याची गरज नाही किंवा त्यांना काही सांगण्याची गरज नाही. न लगे पुसणे म्हणजे काय, तर त्यांना काही विचारण्याची गरज नाही. आणि न लगेच सांगावे म्हणजे त्यांना काही सांगण्याची गरज नाही. का सांगण्याची गरज नाही, तर मला सांगा, सांगावं कोणाला लागतं, ज्याला कळत नाही त्याला काय करावं लागतं, सांगावं लागतं. संतांना सगळं कळतं की नाही. जसं भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे की नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर आणि विश्वम बरोबरी हाराची नवी लगे. भगवान परमात्म्याला जसं न सांगता सगळं काही कळतं. भगवान परमात्मा जसा
सर्वज्ञ आहे तसे संत देखील का आहेत, सर्वज्ञ आहेत. संतांना न सांगता सगळं कळतं आणि म्हणून त्यांना काही सांगण्याची गरज नाही किंवा त्यांना काही विचारण्याची गरज नाही. मग महाराज आम्ही काय करायचं, तर महाराज म्हटले चित्त शुद्ध करी भावे. आपण त्यांच्या जवळ जायचं, आपल्या अंतःकरणातला भाव संतांच्या चरणावर समर्पित करायचा आणि आपलं चित्त आपण काय करायचं, शुद्ध करायचं. का चित्त शुद्ध करायचं, महाराजांनी मला सांगितलं. कालचा अभंग कोणता होता, बोला. कालचा अभंग गेलं सगळं, बोला कोणता अभंग होता काल? हा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रहीन खाती सर्व तया. चित्त शुद्ध असेल तरी शत्रू मित्र होती, शत्रू देखील त्या ठिकाणी मित्र होतात. म्हणून चित्त शुद्धी ही परमार्थामध्ये फार आवश्यक आहे, लक्षात घ्या. चित्त शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. चित्त शुद्धी ही परमार्थामध्ये फार महत्वाची आहे. चित्त शुद्ध असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याकडे जाण्याची गरज नाही. मग भगवान परमात्मा येतो की नाही. येवोनी गोपाळ राहे येवोनी गोपाळ राहे कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही कर्म मार्गाने जा, तुम्ही ज्ञान मार्गाने जा, नाहीतर तुम्ही उपासना मार्गाने जा. तिन्ही मार्गाने जात असताना चित्त शुद्धी ही परमार्थामध्ये फार आवश्यक आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात काय करायचं, चित्त शुद्ध करी भावे. चित्त शुद्ध करायचं, चित्त शुद्धीपर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि मग चित्त शुद्ध करून घेतल्यानंतर आपल्या उद्धाराची काळजी जी आहे ती आपल्या उद्धाराची काळजी कोण वाहतील, तर ते संत वाहतील. कशी वाहतील, तर सहजते स्फिती उपदेश परयुक्ती. स्फिती म्हणजे उत्कृष्ट योग्यता. ते संत महात्मे काय करतील, तर आपल्याला उत्कृष्ट योग्यतेला आणतील. आणि मग आपल्या ठिकाणी जर उत्कृष्ट योग्यता जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली नाही तर मग संत महात्मे आपल्याला टाकून देतील का, तर टाकून देणार नाहीत. मग काय करतील संत महात्मे, त्या ठिकाणी अधिकार तैसा करू उपदेश. जसा आपला अधिकार तसं आपल्याला ते काय करतील, उपदेश करतील. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकवितील. सहज आपला त्या ठिकाणी संत महात्मे काय करतील, उद्धार करतील. एखादा व्यक्ती व्यसन करत असेल, एखादा व्यक्ती, आता आपल्याकडे असं कोणी नाही, पण एखादा व्यक्ती व्यसन करत असेल, एखादा व्यक्ती दारू पित असेल, एखादा व्यक्ती मांसाहार करत असेल, तर संत त्याला सानिध्यात मध्ये गेल्यानंतर सांगतील की बाबा रे मांसाहार करू नको, बाबा रे दारू पिऊ नको, व्यसन करू नको. कारण आतापर्यंत तू जे काही केलंस ते ठीक आहे, परंतु इथून तुझं पुढचं आयुष्य जे आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा संत आपल्याला सांगतील. कारण मांसाहार करणं आपलं काम आहे का हो, आपलं काम आहे मांसाहार करणं. मांसाहार करणं कुणाचं काम आहे, कुणाचं आहे, पशुचं काम आहे. कोणत्या पशुचं, कोणत्या पशुचं, हा जे जिभेने पाणी पितात त्या पशूंचे. लक्षात घ्या. मला सांगा कुत्रा कशाने पाणी पितो, जिभेने पितो. मांसाहार करतो की नाही, हा मांसाहार करतो. मला सांगा वाघ कशाने पाणी पितो, जिभेने. मांसाहार करतो की नाही, करतो. जे पशु हा जिभेने पाणी पितात ते काय करतात, मांसाहार करतात. आणि जे ओठाने पाणी पितात, मला सांगा त्या ठिकाणी गाढव कशाने पाणी पितो, ओठाने. मांसाहार करतो का, बैल कशाने पाणी पितो, ओठाने. मांसाहार करतो का, मांसाहार करत नाही. लक्षात घ्या. मग माणूस कशाने पाणी पितो, मांसाहार का करतो, काय करतो लक्षात घ्या. म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संत आपल्याला काय करतील, कर्मातून संत महात्मे आपल्याला विविध कर्मामध्ये आणतील. आणि विविध कर्म करत असताना ते कर्म कसे करायचे, तर निष्काम कर्म करायचे. हे कोण सांगतील आपल्याला, संत महात्मे सांगतील. आणि मग निष्काम कर्म करता करता, निष्काम कर्म करत असताना आपल्या अंतःकरणातील मळ दोषाची निवृत्ती झाली, बरोबर. हा आपल्या अंतःकरणातील अधिकाराचं लक्षण सांगत असताना विचार सागरामध्ये त्याचं चिंतन आलं. आपले मळ दोष आहे की ना, आपल्या अंतःकरणाला 3 दोष आहेत. कोणकोणते, मळ, विक्षेप आणि आवरण.
मग त्या ठिकाणी आपल्याला ते निष्काम कर्म सांगतील आणि निष्काम कर्म करत असताना ते कर्म करत असताना ते कसं करायचं तर ते निष्काम कर्म करायचं आणि मग निष्काम कर्म करत असताना निष्काम कर्म करता करता आपल्या अंतःकरणातील त्या ठिकाणी पापवासना किंवा मलदोषाची निवृत्ती झाली की मग आपल्या अंतःकरणातली विक्षेप दोषाच्या निवृत्ती करता ते आपल्याला काय सांगतील ते उपासना सांगतील लक्षात घ्या आणि मग उपासना करता 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 आपल्या अंतःकरणातील विक्षेप दोषाची जी काही चित्ताची चंचलता आहे जो काही विक्षेप दोष आहे त्या विक्षेप दोषाची निवृत्ती की झाली की मग आपल्याला ते काय करतील तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकरता ते काय सांगतील आपल्याला ज्ञान सांगतील आवरण दोषाच्या निवृत्ती करता ते आपल्याला ज्ञान सांगतील मग असं करता 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 अधिकार ऐसा करू उपदेश युक्ती परयुक्तीचा ते आपला काय करतील उद्धार करतील आणि म्हणून तुकोबारा म्हणतात सहज ते स्थिती उपदेश परयुक्ती आपल्याला ते काय करतील उपदेश करतील आणि म्हणून तुकोबर असं म्हणतात की बाबा रे तुम्ही काय करा आपल्या अंतःकरणातला भाव संतांच्या चरणावर ठेवा तो भाव काय करील त्या भावाची क्रांती जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या शेवटच्या भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव
न लगे पुसनी सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्फिती उपदेश परयुक्ती न लगे पुसनी सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरणी आणि देव न लगे पुसनी सांगावे चित्त शुद्ध करी भावे यथामती यथावकाश या अभंगावर जसं मला चिंतन मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते तुमच्या जवळ ठेवा आणि जे चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल समस्त आमनेपाडा ग्रामस्थ असतील आपणा सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता बरीचशा आपल्या परिसरातील ज्ञानीजन उडीजन कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी श्रोतेवर्ग बरीचशे अधिकारी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. वयाने ज्ञानाने अधिकाराने सगळे आपण मोठे आहात. चुकीचा एखादा शब्द माझ्या मुखातून निघाला असेल तर मोठ्या अंतःकरणाने आपलाच मुलगा आपलाच भाऊ समजून मला माफ कराल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळ असेल सर्व तरुण मंडळ असेल आपण सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं ते आमचे सुरेश दादा असतील ज्यांनी मला वेळोवेळी या कार्यक्रमाकरता ज्यांनी संपर्क माझ्याकडे साधला ते आदरणीय आमचे किरण दादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्याकडे आमच्या सद्गुरू माऊली सेवा मंडळ मुंबई उपवन विभाग केंद्र चौक या दिंडीच्या सोबत आमच्याबरोबर सालाबादप्रमाणे आळंदी वारीकरता आपल्या परिसरातील ही उठण्याचे ग्रामस्थ असतील इटाळ्याचे ग्रामस्थ असतील ही सगळी मंडळी आमच्यासोबत दरवर्षी पायवारी करता असतात. तिन्ही मंडळी या ठिकाणी आवर्जून या कीर्तनाकरता उपस्थित राहिले. आपल्याही सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आमच्या आदरणीय दादांची या ठिकाणी आल्यानंतर भेट झाली त्यांची दिंडी आमच्याकडे त्या ठिकाणी भोकळपाडा ठिकाणी नाश्त्याकरता असते. आदरणीय दादाही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही ऋण व्यक्त करतो. आजच्या या कीर्तनाकरता ज्यांनी उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ दिली दोन्ही मृदंगाचार्य आपलेही ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझ्याकरता उत्कृष्ट गायनाची साथ दिली आपलं सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपलं नाव मला काही कोणाचं माहिती नाही आणि माझ्यासोबत आलेले उत्कृष्ट गायनाचार्य आमच्या परिसरातील भारूड क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे गुरुबंधू आदरणीय रघुनाथ महाराज पाटील ही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं ऋण व्यक्त करतो. साऊंडवाले दादा तुमचंही ऋण व्यक्त करतो. ज्यांनी मला या युट्यूबच्या माध्यमातून मला संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पसरवण्याचं काम करतायत ते आदरणीय दादा त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि ज्या भावाने भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते अंतःकरणामध्ये भाव नसेल तर भगवान परमात्मा बाह्य क्रियेला महत्व देत नाही. अंतरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची किंवा थोर भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला बरीचशी प्रमाण आहेत. भावे विना भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये किंवा भाव बळे आकळे येरो विना कळे कर्तळी आवळे कैसा हरी बाह्य अंतरंगामध्ये भाव किती आहे भगवान परमात्मा त्या भावाला महत्व देत असतो आणि तो भाव काय करतो तर तुकोबरा म्हणतात तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव तो भाव त्या भगवान परमात्म्याला खेचून आणण्याचं सामर्थ्य आपल्या जवळ आणण्याचं सामर्थ्य त्या भावामध्ये असल्या कारणास्तव आपण सर्वांना एक विनंती आहे की मोठ्या अंतःकरणाने मोठ्या भावाने आपल्या अंतःकरणातला भाव आपण त्या संतांच्या चरणावर आपण त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायचंय. एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन होईल आणि मग कीर्तन रूपी सेवेला पूर्ण करा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ बोला सगळ्यांनी भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास
पुन्हा एकदा झालेली सेवा आपणा सर्वांच्या श्रोते वर्गाच्या चरणावर ज्ञानोपर आहे तुकोपर आहे आदी करून सर्व संतांच्या चरणावर माझे सद्गुरू आदरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी हरिभक्ती पारायण स्वानंद सुखनिवासी महंत आदरणीय आनंद महाराज खंडागळे बाबांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि आजच्या पुरता या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय